देवाची जी मंडळी त्यांनी आपल्या रक्ताने विसर्जित तिचे पालन केले करणार. देवापुरं वचन आपल्या प्रत्येकासाठी प्रभू आशीर्वादित करो. पहा, आपण जवळ 4-5 हप्ता असेल, 3रा 4था हप्ता असेल तर जे आज आपण हा मेसेज पाहतो की देवाने पवित्र आत्मा आम्हाला का दिलाय, कशासाठी दिला, त्याचं कारण काय आणि त्याचं जे प्रगतीकरण प्रभू आम्हाला देत आहे तर त्यात आम्ही स्थिर होणं गरजेचं आहे. कारण प्रभू म्हटला जेव्हा या गोष्टी घडतील तेव्हा तुम्ही समजायचंय का तुमचा स्वामी हा कोंबड्यावर उभा असेल. आज ज्या गोष्टी तुम्ही पाहतात, कानाने ऐकत आहात, डोळ्याने पाहतात आणि आमच्या पवित्र शास्त्रात अगोदर आम्हाला शिकवलेलं आहे, आम्ही प्रत्येकाने स्वतःची काय करावी, तयारी करावी. जर खरोखर स्वर्गीय राज्यात जायचं असेल नाही तर मग कोण कोणाकडे बघतो, कोण कोणाकडे हात हसते बघायला यायचं असेल तर त्यांना त्याची किंमत नसणार. आणि म्हणून पवित्र शास्त्र सांगतो का तुम्ही स्वतःकडे बघावे. कारण गेल्या हप्त्यातच आपण पाहिले योहान 3:13 का तो योहान 3:13 योहान शुभवर्तमान 3रा अध्याय 13 वचन. मनुष्याचा पुत्र जो आकाशातून उतरला व आकाशात आहे. एका टायमाला 2 गोष्टी काम करणारा एकच आहे, प्रभू येशू ख्रिस्त. आकाशातून उतरलेला व आकाशात असलेला. आणि तरी आज आमचेच भाऊ बहिणी ख्रिश्चन लोक काय म्हणतात, स्वर्गात एक बसलाय आणि खाली का. हे वचन काय त्या बाळरोगांच्या वाचनात केलं नसेल का, त्या विश्वासाच्या वाचनात केलं नसेल का की स्वर्गातून उतरलेला व स्वर्गात असले. आणि मग ज्या वेळेस हेच लोक कोण करतात आणि तिथं तुम्ही जाऊन बसता राहता तर आत्मा मिळू शकेल का. हे मी बोलत नाही, बायबल सांगतो. कारण छोटस कमीर, छोटस मोठं नाही, छोटस कमीर बाकीचा पूर्ण उंडा खराब करतो. 1-2 लिटर दूध असेल आणि एक जर लिंबाचा थेंब आतमध्ये पडला, एक पिठाचा कण जर आतमध्ये पडला तर ते दूध पूर्ण खराब होतं. हे लक्षात असू दे, हे लक्षात असू दे. त्याच्यामुळं आज मला धार्मिकतेचा आव्हान असेल, मला धार्मिक करून घेत असेल तर माझी जर कर्म जर कुठे जर चेंज झालेलं नाही तर याद राखण्याचं जीवन टोटली व्यर्थ होईल. आणि म्हणून तो म्हटलेला आहे की तू साबण जरी धुतलंस आणि खारण जरी धुतलंस तर तो साप तुझ्या पापाचा डाग आहे, अधर्माचा डाग आहे, तो माझ्या पुढे आहे. प्रभू येशू ख्रिस्त. मग जर आज आम्ही धार्मिकतेचा आव्हान असतो, सर्व जगातच कूट काढून पाळत असतो आणि जगाच्या संगती असतो तर ते भोगणंही भोगणे, हे लक्षात असतो. मग आज आपल्याला जर उद्धारात जायचं असेल तर हे वचन सांगते का स्वर्गातून उतरलेला व स्वर्गात असलेला जो एकच शब्द प्लीज तुम्हाला मनुष्याचा पुत्र उतरलेला आहे. एका टायमाला दोन्ही कामं, उतरला पण आणि आहे पण. आणि त्याच्यापासून कोणी आकाशात चढला नाही, त्याच्यापासून कोणी आकाशात चढला नाही, उतरला पण आणि चढला पण. तो सोडून दुसरा कोणी आकाशात चढलेला नाही. आणि मग जर एवढं क्लिअर बायबल मध्ये सांगितलंय पण आम्ही जर 2-2 आणि 4-4 करत असतो तर फायदा होईल का, नाही होणार. काय होणार. कारण पवित्र आत्मा त्याने आम्हाला यासाठी दिलेला आहे की ते ओळखावं, त्याप्रमाणे करावं. कारण जेव्हा शाऊल माझं समजून नेहमी प्रार्थना करतोय का जसं शाऊलाचा पाऊल होता ना, त्याने ऐकलं पण आणि पाहिलं पण. पण 2 ग्रुप त्याच्या संगती होते. एकाने फक्त प्रकाश पाहिलाय, ऐकला नाही. दुसऱ्याने फक्त ऐकलंय, प्रकाश पाहिला नाही. असे ग्रुप या भूमीवर आहेत. पण तो पाऊल का जो शाऊलाचा पाऊल होतोय त्याने पाहिलं पण आणि ऐकलं पण आणि त्याप्रमाणे वागला पण. मग आज तुम्ही आणि मी जर म्हणतो पवित्र आत्मा मिळाले का क्रियेचे डोळे त्यांच्याकडून, काय यांची जगातली मैत्री दूर व्हायला, काय यांचे जगातले नातेसंबंध दूर व्हायला, किती लोक असणार आहेत आज. आणि म्हणून जर उद्धारात जायचं असेल, जर वाचायचं असेल तर हे बायबल सांगतंय स्वर्गातून उतरलेला व स्वर्गात असलेला उतरलेला. एका टायमाला 2 कामं आपल्याला याद राखतात. कारण स्वर्गात त्याने आत्म्याने पण भूमीवर तो शरीरात आला.
शहरात आला. शहरात यासाठी आला का ज्या सैतानाने मरण आणलं होतं ते मरण घेणं गरजेचं होतं. ते मरण त्याने स्वतःवर आपल्याला जर उद्धारात जायचं असेल तर हे आत्मा मिळायला म्हणत असतो तर जे आमच्या एक देव सोडून अन्य देव मानत असतील, 3 देव मानत असतील त्यांच्यापासून आम्ही बाहेर निघाऊ. पण आम्ही तिथंच राहणार, उड्या मारणार, दुसऱ्याची बदनामी करणार तर कशी नाही. का नाही? कारण त्याच्यामध्ये बायबल सांगतं कोलोसीकासपत्र 2 अध्याय 9 वचनाचा का जो शहरात उतरला त्याच ख्रिस्तामध्ये काय आहे. कोलोसिया 2:9. कारण ख्रिस्तातच कोण आहे? ख्रिस्त शरीर धरून आलेला. आज राजूच्या गावात तारणारा जन्मलाय तो प्रभू व ख्रिस्त आहे. काय नाव घेऊन आलता? येशू. आणि म्हणून तो म्हणतो की ख्रिस्तातच देवपणाचे सर्व पूर्णपण शरीर रूपाने राहते. प्रेज द लॉर्ड. शरीर रूपाने राहते. शरीर रूपाने. आणि मग जर एवढा क्लिअर आहे का तो एकच आहे तर मग आम्ही काय एकावर विश्वास ठेवू नये? आणि होय विश्वास आहे तर त्याप्रमाणे वागणं का नसावं? कारण विश्वास हा क्रिया वाचून मेलेला आहे. मेलेला हे लक्षात असू द्या. आणि मग जेव्हा यांचा विश्वास ते एका ठिकाणी स्थिर नाही तेव्हा हे सुद्धा मेलेले मूर्ख. हे फक्त आम्ही ख्रिश्चन म्हणणार परंतु पवित्र आत्मा यांच्यात आहे का? नाही. आणि म्हणून त्याने पवित्र आत्मा आम्हाला यासाठी दिला की ह्या गोष्टी आम्ही ओळखून घ्याव्या, समजाव्या आणि त्याप्रमाणे वागावं. आणि म्हणून तो मला वचन कारण ख्रिस्तातच देवपणाचे सर्व पूर्णपण शरीर रूपाने राहते. राहिले म्हणलं राहते. मग जर त्याच वचनावर तुम्ही विश्वास केलाय, त्याच देवावर तुम्ही विश्वास केलाय आणि जर त्याप्रमाणे वागताय तर तुमच्यातही होईल का नाही? पण जेव्हा तुम्ही गणित इकडे याची मन धरणी त्याची मन धरणी कोणता आत्मा राहील? भ्रांतीचा. म्हणजे आज लोक टाळ्या वाजवतायत, नाचतायत, उड्या मारतायत. पवित्र आत्मा आहे का? नाही. हे कशावर कळतं? क्रियेतून, वागण्यातून. की झाड कशावर कळतं? त्याच्या फळावरून. गोड आहे का, कडू का, आंबट आहे? कारलं कशावर कडू म्हणतात? कशावर? सवय ना. आणि म्हणून मराठी आपली मन पण चांगली. कडू कारलं तुपात मळा, साखरेत मळा. आणि एखादी विचार म्हणते मी किती इतकं चांगलं कारलं म्हणे तर कडू लागतच नाही. तिला माझं चॅलेंज आहे, कडू लागणारच का तर त्याचं मुळच कडू. मग आता आमचं मूळ काय? मग यांच्या क्रिया जेव्हा संस्कार चेंज नाही आहेत तेव्हा यांचं मूळ काय आहे हे यांच्या क्रियेवर जाण्याचं असतं. आणि म्हणून बायबल सांगतं आशांपासून आम्ही स्वतःला काय करणार? वेगळं ठेवणं. त्याच्याशिवाय पर्याय नाही. छुटकारा मिळवायचा असेल तर अशा दुष्टांपासून स्वतःला अलिप्त ठेवणे. ते कोणी असू द्या, पास्टर, बिशप, रेव्हरंड, कोणी असू द्या. कारण हे फक्त टाइमपास चाललाय. आपल्या मंडळीत टाइमपास नाही. आपल्या मंडळीमध्ये ओरिजिनल सीन आहे. आपल्या मंडळीमध्ये ओरिजिनल मूळ पातळ आहे. आपल्या मंडळीमध्ये सगळं काय ओरिजिनल आहे, डुप्लिकेट नाही. एवढंही कळून जर यांच्या सगळ्या जगाच्या सुटणार नाही तर त्याला पास्टरही काय करू शकत नाही, त्याला देवही काय करू शकत. का तर हे याच्यावरून कळेल त्यांच्या वर्तणुकीवरून, यांच्या क्रियेवरून. आणि म्हणून बायबल सांगतं पहिला अध्याय 1 आणि 2 वचनाचा बायबल सांगते. योहानाचं पहिलं पत्र 1 अध्याय 1 आणि 2 वचन. जे प्रारंभापासून होते, जे आम्ही ऐकले आहे, जे आम्ही आपल्या डोळ्यांनी पाहिले आहे. म्हणून शाऊलाचा पाऊल कधी झाला? का जे त्याने डोळ्याने पाहिलं. आकाश उघडला, अग्नी खाली पडला, त्याच्यावर अग्नी उतरला, त्याने डोळ्याने प्रकाश पाहिला आणि कानाने वाणी ऐकली. शाऊला तू माझा छळ का करतोस? हीच गवाही इथं योहान देत आहे का जे कानाने ऐकलं, जे डोळ्याने पाहिलं आणि जे आम्ही निहाळले म्हणजे कशात निहाळले? डोळ्याने. व आमच्या हाताने चाचपले. बघा, पाहणे, ऐकणे आणि चेक करणे. तिन्ही गोष्टी
आणि तोच गवाही देतोय, साक्षी देतोय. आणि पुढे तेच आम्ही जीवनाच्या शब्दाविषयी सांगतो. कशाविषयी सांगतोय? जीवनाचा शब्द, नाशाचा नाही. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्त त्या शिष्यगणाला म्हणला, किती शिष्यगणांना? 12 जणांना, या देहापासून काही लाभ नाही. जी वचन मी तुम्हाला देतो ते आत्मावर जीवन आहे. कारण 58 जण तिथून काय म्हणाले होते? याचं वचन कठीण आहे, वचन. म्हणून इथे बरेचसे आले, बरेचसे गेले. आपल्याला सुख नाही, आपल्याला दुःख नाही. याद राखलं. लोकांचं भ्रम आहे, बाकीचे पालक लोक विचारतात चक्रावरती. अहो, त्यांना तेवढ्याच पुरतं निवडलं होतं, त्यांना तेच पाहिजे होतं, बाकीने घेणं देणं नव्हतं. कशाला त्या परत येतील? हे लक्षात ठेवा. लय केसेस माझ्याकडे आले तर लय गेल्यात. मी मंडळ नाही केल्या सर, लय मोठीच मंडळ झाले असते, पण मला मंडळ नको. एक बीज महत्वाचं आहे, एक बीज महत्वाचं आहे. आज आपण एवढं जातोय, हे 10-10, 20-20 फॅमिली आपल्याकडे एक फॅमिली. याद राखणार. पण ते फॅमिली असं आहे, उद्या भरायचं तर आज मरेल तो प्रोग्रेस होणार नाही. इथं 50 जमा करायचे फक्त पोट भरायसाठी, आणि मग नंतर पांढऱ्या गाडीवर पाणी. ते नकोय मला. लंचरचे वाढले, मेंबर वाढले. कशाचे वाढले मेंबर? पालकाचे पोट भरायचे. आपल्याला मंडळीचा मेंबर ख्रिस्ताचा करायचा आहे. आणि ही मंडळी ख्रिस्ताची आहे. तिथं मनुष्य भर नाही घालू शकत तो ख्रिस्त. कारण तिथं 70 बसले. जेव्हा प्रभू आत्मिक बोलला किती उठून गेले? 58. राहिले किती? फक्त. तिथं कसं काय नाही वाढलं? तिथं तर कमी झाली. बरोबर आहे का? चुक आहे. कारण सत्यात लोक नाही टिकू शकत होते. का? त्यांना फक्त काय पाहिजे? बेसबॉलिस, मनधरणे, टाइमपास, पुढे नाचणं, गाणं. त्याचं उच्चार लय कठीण आहे. हे सोड आणि ते सोड. त्या नातेवाईकाकडे जाऊ नको, त्या नातेवाईकाकडे जाऊ नको. कस काय जमन? हेच तर कठीण मेन पॉइंट आहे आज. कारण ते कायनाचे कादमाचे ते तुम्ही कसं काय सांगू शकता? मग हे कशाहून काय ना? क्रियाहून. ते चर्चमध्ये जातील, याही जातील किंवा दुसऱ्याही जातील, मला घेणं देणं नाही. कारण कायनाने हबेल दोन्ही चर्चमध्ये बसले. त्या कायनाने हबेल दोन्ही गुण प्रकट झाले, आईचे पण आणि बापाचे पण. कायन जरी दुष्टाचा होता, पण त्याने आईचा गुण प्रकट केला, चर्चमध्ये येऊन बसलाय. दान दशमच घेऊन गेलाय, पण त्याने बाहेर निघाले, आपल्या बापाचा गुण प्रकट केलाय, मर्डर केलाय, वध केलाय. हबेल चर्चमध्ये गेला, ऑफरिंग केलं, देवाने स्वीकारलं, त्याने मरण स्वीकारलं. लास्टपर्यंत वर्ष नसतील राहिले. आमचं काय चाललंय आज? आमचं काय चाललंय आज? आम्ही काय करतोय? म्हणून ते भ्रांतीच्या आत डोक्यात ठेवायचे नाहीये की अमुक चर्च वाढवणार नाही, चर्च प्रभू वाढवणार आहे. आणि काही गरज नाही. 2 पीस असावे, पण ते प्रभूसाठी असावे. ही खोगर भरती नकोय टाइमपास जागा आठवण्यासाठी. कारण त्या अंजिराला एकही फळ नाही मिळालं. अंजिराला एकही फळ नाही मिळालं, पण बाहेरून हिरवगार भरलेलं होतं. आज लई चर्च भरलंय, स्वर्गासाठी एकही नाही. काय पेटून द्यायचंय का? लई चर्च भरलं, लई मंडळी वाढत चालली. पहिले 2 मेंबर होते, आता 4 मेंबर झालेत, आता 8 मेंबर झालेत, आता 10 मेंबर झालेत. फक्त काय करते? एवढंच वचन. तो काय म्हणतो हिला समजा, ही काय म्हणते त्याला समजा. दान मिळाले. हे भ्रांतीचा आत्मा आपल्या मंडळीत नाही. आपल्या मंडळीत असेल ओरिजिनल बीज प्रभू येशू ख्रिस्ताचं वचन. कारण तो म्हणतो मी नाही. काय म्हणला वचन? का जीवनाच्या शब्दाविषयी, जीवनाच्या नाशाच्या नाही. कारण तिने जीवनाचा शब्द अवॉइड केला आणि नाशाचा शब्द स्वीकारला. खरोखर तो मरणार नाहीस. आणि बायबल सांगतं तिथे काय उतरलं? मरण. म्हणजे तुम्ही सुद्धा त्या जगाच्या मंडळाकडे फिरणार आहेत, नातेवाईकाच्या मंडळाकडे फिरणार आहेत. बाळकाला लावू नका, तुम्ही तुमचे कर्म चेक करा. कारण प्रभू येशू ख्रिस्त म्हणलाय, तुझ्या कर्माचा डाग माझ्या पुढे आहे. जन्मपाप ठीक आहे, पण हे कर्मपाप करू नये. मी काय करतो, मी काय करू? हे पवित्र शास्त्र आहे. त्याने पवित्र आत्मा यासाठी दिलाय की आम्ही स्वतःला पारखाला जातावं. मी काय करतो, मी काय करते म्हणून. पवित्र आत्मा दिला, स्वर्गात गेले, खाली आले, वर गेले नाही. पवित्र आत्मा जर दिला ना, या भूतलावर तुझं टोटल रूपांतर असणार आहे. टोटल 50% नाही, पूर्ण. जर 50% आहे तर तो दास असो, दासी असो, प्रभूचे नाही सेवक, ते पोटाची सेवक असतील. आणि म्हणून पौलुस म्हणतो, तुम्हाला वचन असतेच, योहान म्हणतो, जे प्रारंभापासून होते, जे आम्ही ऐकले आहे, जे आम्ही आपल्या डोळ्यांनी पाहिले आहे, जे आम्ही निहाळले व आमच्या हाताने चाचपले, तेच आम्ही जीवनाच्या शब्दाविषयी सांगतो.
कारण ते जीवन प्रगट झाले, हे जीवन प्रगट झाले आणि आम्ही पाहिले व साक्ष देतो आणि ते सार्वकालिक जीवन बापापाशी होते आणि आम्हाला प्रगट झाले ते आम्ही तुम्हाला कळवतोय. हे जीवन आज आम्ही सुद्धा तुम्हाला कळवतोय. आणि जेव्हा ते 70 लोकांना घेऊन बसला, 70 लोकांना शिकवायला लागला, 70 लोक एकत्रित बसले आणि जेव्हा त्यांनी जीवनाचा शब्द शिकवायला सुरुवात केली, बाबांनो या गोष्टी करण्यासाठी तुम्हाला हे सोडावं लागेल, तुम्हाला ते सोडावं लागेल, हे सोडून द्यावं लागेल, ते सोडून द्यावं लागेल. तेव्हा बायबल सांगतो की आपसमध्ये काय सोड करायला लागले, कुरकुरी. नको नको बाबा याचं लय कठीण आहे, चला मग आता आपल्या बहिणीकडे जाणं होणार नाही, आपल्या मामाकडे जाणं होणार नाही, आपल्या दादाकडे जाणं होणार नाही, आपल्या आई बापाकडे जाणं होणार नाही. मग त्यापेक्षा बरोबर आपल्याला आहे ना कसं चर्च. ही कंडिशन तेव्हा घडलेली तेव्हा मला सुद्धा पडत नसते कोण आलं कोण गेलं. मी डायरेक्ट आज बोलतो. आणि ज्याला यायचं त्याने यायचं, ज्याला यायचं त्यांनी यायचं नाही, आजपर्यंत जाहीर करतो. मेसेजला मला कोणी रोखू शकत नाही, कारण कुकर्म स्वतः करायचे आणि प्रश्न विचारायचा आम्हाला. ही बायबल की आपल्याकडे आज आपण लास्ट मिनिट मध्ये आलो. प्रभू आता आला तर किती स्वागत असतील. आज मला जर जीवन वाचवायचं तर मी कोणत्या सामग्री जीवन जगतोय. कारण ही मंडळी त्याने रक्ताने विकत घेतलेली मंडळी ब्रदर त्याने. आणि म्हणून तो म्हणतो का तुम्ही स्वतःकडे बघा. लग्नाला चालल्यावर 3 वेळा बघ वाकू मी कशी दिसते. बरोबर बरोबर. मग बाहेर नसताना पुढं तोंड बुडवताना तिला दिसू नाही का मी काय करते मी काय करतो. हे वचन आहे, वचन हे तुला लागेल मला लागेल. आत्मा खेळ समजू नका, कारण आत्मा यासाठी दिलाय का तुम्ही स्वतःची पालक करावी, स्वतःला जाचावं मी काय करतो मी काय करतो. कारण टाइमपास म्हणून दिलेला नाही, टाइमपास म्हणून दिलेला नाही. कारण जेव्हा तो आत्मा शरीर धरून भूमीवर आल्यावर त्यांनी कोणाला प्रेम नाही केले, त्यांनी कोणाचं उन्ह धरून नाही काढलं, त्यांनी बायबल सांगतो आपलं जे काम आपलं होतं त्यांनी स्वतःला समर्पण केलं. आणि समर्पण केल्यामुळे बाप त्याच्यावर खुश झाला नसेल, स्वर्गीय स्थान त्यासाठी उरलं. मग आज जर तुम्ही या भूमीवर त्याच्या पुत्र आणि कन्या म्हणता, त्यांनी सांगितलेलं काम केलं तर स्वर्ग तुमच्यासाठी खुलं राहणार आहे. पण जर आम्ही त्याचं कामच केलेलं आम्ही ऐकतच नाही तर तो त्या दिवशी म्हणेल सर्व कुकर्म करणाऱ्या माझ्यापासून निघून जा, मी तुला ओळखत नाही. बायबल सांगतो कारण पवित्र आत्मा त्याने या भूमीवर यासाठी दिलाय की आम्ही स्वतःला काय करावं, पारखावं, जाचावं. आणि म्हणून योहान साक्षी देतोय का त्या जीवनाच्या शब्दाविषयी मी काय देत आहे, साक्षी देतोय, गवाही देतोय. मग आज जेव्हा ती गवाही आमच्या क्रियेतून प्रगट होईल की आमचं जीवन चेंज झालेलं असेल, आमच्या क्रिया चेंज झालेल्या असतील, तेव्हा तुम्ही आणि आम्ही एक त्या ख्रिस्ताचं काय होतो, साक्षी. साक्षी मग ही साक्षी होण्यासाठी बायबल सांगतं प्रकटीकरणाचं पुस्तक 1 अध्याय 10 वचन हाच योहान प्रकटीकरणाच्या पुस्तकात सुद्धा साक्षी देतो. मी प्रभूच्या दिवशी, कधी प्रभूच्या दिवशी म्हणजे तारणाच्या दिवशी. आज आमच्या किती लोकांचं तारण झालंय, चर्च मेंबर झाले पण तारण नाहीये. मी क्लिअर सांगतो पवित्र आत्म्याचा अभिषेक सर्वात महत्वाची गोष्ट आहे. आणि पवित्र आत्मा ज्या व्यक्तीला स्त्री बहिणी भावांना मिळतो ते एका ठिकाणी काय असतात, स्त्री. मी प्रभूच्या दिवशी आत्म्यात होतो आणि मी आपल्या मागे करण्याच्या शब्दासाठी मोठी वाटी ऐकली. ती म्हणाली जे तू पाहतोस ते पुस्तकात नाही. न्यायाचा दिवस बायबल सांगते मी आत्म्यात संचारित झालो आणि माझ्याशी बोलणारी वाणी कोणती ती पाहण्यासाठी मी मागे वळालो. त्यांनी पाहिलं का नाही. पुढे जर वचन असलं तर तो ख्रिस्ताचं काय करतोय, पूर्ण वर्णन करतोय. वर्णन जसं आपण वर्णन करतो ना, अमिताभ बच्चन कसा दिसतो, ऐश्वर्या राय कशी दिसते, मग असं तसं तसं. नाही त्या हिरोने नाही का असं स्टाईल मारली, मग माझी याला पण ती स्टाईल मारा ना. ख्रिश्चन सांगितली बरोबर आहे का चुक आहे. ख्रिश्चन त्याला नरकातही जागा मिळणार नाही, लक्षात असू द्या. ज्या ख्रिश्चन म्हणत असतो त्या ख्रिस्ती नावाची लाच तरी धरा. आमची वर्तणूक कशी चालली, आमची वागणूक चालली कशी, तो ख्रिस्ती भूमीवर आल्यानंतर कसा भागलाय, तर आमचं जीवन काय चाललंय. हा समय डेंजर आहे. प्रभूचं आगमन पलभरमध्ये होऊ शकते, लक्षात ठेवा. आज जर खरोखर स्वतःला वाचायचं असेल, स्वतःला आत्मा कमवायचा असेल ना, तर बायबल आहे.
आम्ही त्याच्याकडे पाहून जीवन जगावं. आणि म्हणतो का आत्म्याने मी बरोबर वचन प्लीज. मी प्रभूच्या दिवशी आत्म्यात होतो. प्रभूच्या दिवशी. लक्षात ठेवा, आज किती प्रभूचा दिवस येतोय, किती लोक आत्म्यात आहे दाखवा. प्रभूच्या दिवशी आत्म्यात होतो, मग आता प्रभू आला तर किती लोक आत्म्यात आहे दाखवा. आणि म्हणून तो म्हणतोय पुढे, आणि मी आपल्या मागे करण्याच्या शब्दासारखी मोठी वाणी ऐकली. ती म्हणाली, जे तू पाहतो तू पुस्तकात लिही. पुस्तकात लिही. कारण न्यायाचा दिवस सुरू होणार. न्यायाचा दिवस सुरू होणार आहे का ज्याच्या त्याच्या कर्माप्रमाणे मी ज्याला त्याला वेतन देण्यास माझ्याजवळ सांगून आले. मग योहान हे पाहतो न्यायाच्या दिवसाचं. तोच योहान त्या एका देवाविषयी साक्षी देतो. प्रगटीकरणाचं पुस्तक 4 अध्याय 1 आणि 2 वचन. प्रगटीकरण 4 1 आणि 2. या गोष्टीनंतर मी पाहिली. या गोष्टीनंतर ज्या त्याने ख्रिस्ताला पाहिलं ते पुढे बोलतोय का या गोष्टीनंतर मी पाहिलं. काय पाहिलं? पहा आकाशात दार उघडली. पहिला पॉइंट, आकाशात दार उघडलं. रॅप्चर. काय रॅप्चर? इथं नवरीचा रॅप्चर याद राखणार. आकाशात मी पाहिलं तर द्वार उघडलेलं. आणि जी पहिली वाणी मी ऐकली, जी पहिली वाणी जी मला बोलते ती पाहण्यासाठी मी मागे वळून पाहिलंय. ती म्हणाली पुस्तकातली. ती वाणी माझ्याशी बोलते तेव्हा ती करण्याच्या शब्दासारखी माझ्याशी बोलत होती. ती म्हणाली, काय म्हणाली? इकडे वर ये. कुठं? वर ये. वर. अब्राम इकडे वर. लोटा पुढे बघा तो जॉर्दन तळाकाचा भाग. लोटे किधर देखा? जॉर्दन के निचले भाग में देखा है. क्या है उधर? हरा भरा और कीचड़. हरा भरा दुनिया का आशीष, कीचड़, कुकर्म. अब्राम तू मेरी ओर देख. वही खुदा आज भी जिंदा है. बायबल क्लियर करतंय. बायबल क्लियर सांगतंय का जेव्हा त्यांनी वाणी ऐकली, शब्द ऐकला, ती वाणी काय म्हणते? इकडे वर बघ. मग यापुढे ज्या गोष्टी घडल्या पाहिजे, ज्या गोष्टी घडल्या पाहिजेत त्या तुला दाखवीन. रॅप्चर. बायबल सांगते. आज रॅप्चर किती बहिणींनी पाहिलं? आज रॅप्चर किती भावांनी पाहिलं? स्वर्ग उघडलेलं किती लोकांनी पाहिलं? कारण जर पवित्र आत्मा भेटतो, बायबल सांगतं ख्रिस्ताचं दर्शन आमच्या जीवनात होणे. आणि जर ख्रिस्ताचं दर्शन झालं नाही तर या व्यक्तीने समजायचं माझ्या जीवनात पवित्र आत्म्याचा अभिषेक नाही. कारण हे वचन सत्य माझ्यासाठी. जेव्हा तो आत्म्याने संचारित झालाय, भरलाय, तर त्यांनी काय पाहिलंय? स्वर्ग उघडलेलं. दुसरा पॉइंट की वचन. दुसरं वचन. आणि लागलेच असे झाले की मी आत्म्यात होतो. आणि पहा आकाशात राजासन मांडलेले होते. आकाशात राजासन मांडलेलं होतं. आणि राजासनाहून कोणी बसलेला होता. कोणी? आता तिघ असते तर काय म्हणलं असतं? बसलेले. मंडळीत बसलेला. बरं काय का नाही? राजासन मांडलाय त्या राजासनावर कोणी एक बसलेला. कोणी एक, 3 नाही. हे क्लिअर करते. म्हणजे आज तुम्ही म्हणता पवित्र आत्मा मिळाला आहे, पवित्र आत्मा अभिषेक झालाय, मग हा भेद का करू नये? आणि ज्याला हा भेद कळत नाही त्याच्यात पवित्र आत्मा नाही. ते मी सांगत नाही, बायबल सांगते. कारण तो म्हणतो का जेव्हा मी स्वर्ग उघडलेला पाहिलं, राजासन पाहिलं, राजासनावर कोणी एक बसलेला, 3 नाही. एक बसलेला. आणि जो बसलेला होता तो बसलेला होता त्याचं वर्णन तो करतोय. आज बायबल क्लिअर सांगतो की आज एक सिंहासन, 3 नाही, 100 नाही, एक सिंहासन आणि त्यावर बसलेला कोणी? प्रगटीकरण 7:17. प्रगटीकरण 7:17. कारण राजासनाच्या मध्यभागी असलेला कोकरा, राजासनाच्या मध्यभागी, सेंटर मध्यभागी बसलेला असलेला कोकरा त्यांना चारील आणि जीवनाच्या पाण्याच्या झऱ्यांजवळ त्यांना नेईल आणि देव त्यांच्या डोळ्यातून प्रत्येक अश्रू पुसून टाकील. प्रेज द लॉर्ड. देव त्यांच्या डोळ्यातले प्रत्येक अश्रू
टाकी. कारण मागा, काय मागायचं सांगितलंय? पवित्र आत्म्याचा अभिषेक. पण हे काय मागतात? हे काय मागतात? बंगले, गाड्या, घोड्या आणि रडू रडू रे प्रार्थना करतात. बरोबर आहे? यांचं रडणं कशासाठी चाललंय? जगाच्या वैभव. नाही, मी त्या घरात केले, लय रडून प्रार्थना केली. तो पालक रडू रडू प्रार्थना करतो. गाड़ी मिलने दो, बंगला मिलने दो, 10 और ज्यादा मिलने दो. आत्मा सबको मिला है. किधर मिला है? किधर मिला आत्मा? आत्मा मिला है तो क्रिया किधर चेंज हुआ है? चूल्हा मनुष्य किधर उतर डाला है? ये हर एक चीज चेक होना चाहिए. बायबल सांगते कायमचे अश्रू पुशील का? कारण त्यांनी रडून रडून यासाठी प्रार्थना केली, पवित्र आत्मा मिळण्यासाठी. हे नवरीसाठी. कुणासाठी आहे? नवरीसाठी, सगळ्या जगासाठी. मग आज जर तुम्ही आणि मी जर ख्रिस्ताची नवरी म्हणत असतो, ख्रिस्ताची दुल्हन म्हणत असतो, ख्रिस्ताची अर्धांगिनी म्हणत असतो, तर आज आमचं जीवन कसं चालू? 17 पुन्हा. कारण राजासनाच्या मध्यभागी असलेला कोकरा त्यांना चारील आणि जीवनाच्या पाण्याच्या झऱ्याजवळ त्यांना नेईल. आणि देव त्यांच्या डोळ्यातून प्रत्येक अश्रू पुसून टाकील. कसं? प्रत्येक अश्रू पुसून टाकील. मग हा कोकरा कोण? का जो मध्यभागी कोण उभा आहे? कोकरा. हा कोकरा कोण? प्रभू येशू. हा पहा जगाचे. कारण जेव्हा तो शरीर धरून आला, तो शरीर धरून कशासाठी आला? आपले पाप वाहण्यासाठी. तोच कोकरा सिंहासनाच्या मध्यभागी उभा आहे. कशासाठी? आम्हाला चारण्यासाठी आणि आमचे आसू पुसण्यासाठी. पण मला सांगा, जर पवित्र आत्मा नाहीये, याला सामर्थ्य आहे का? कारण पवित्र आत्मा आल्यावर काय मिळतं? सामर्थ्य. पवित्र आत्मा आल्यावर काय होतं? साक्षी. पवित्र आत्मा तुझ्यावर येईल, तो काय होशील? सामर्थ्यवान आणि साक्षी होशील. दोन पट. जर यांच्यात सामर्थ्य पण नाही आणि एक साक्षी रूपाने जीवन नाहीये, तर हे ख्रिश्चन आहेत का? लक्षात घ्या, हे बायबल सांगते. कारण हा कोकरा कोण आहे? प्रभू येशू मसीह. प्रभू येशू मसीह हा कुठे आहे? राजस्थानामध्ये. कारण आजही तो कोकरा आमच्यासाठी काय होतोय? रक्त. आणि म्हणून जिथे ओतलेले तिथं गरुडाचे पिल्ल. जिथं ओतलेले का? कारण गरुडाचे पिल्ल काय चोखतात? रक्त. पण जिथं मेलेले मुर्दे तिथं गिधाडाची बच्ची. मी मेसेज आपलीच केलेला आहे, तिथं जाणार नाही. कारण हा मेसेज मला लय इम्पॉर्टंट. कोकरा यहुदी वंशाचा कोकरा मेमना, जो रक्त टाकतो. कशासाठी? आमच्या पापाच्या क्षमेसाठी. मग आज एवढं करून, एवढं समजून, सत्य करून जर आम्ही यांच्याशीच फक्त समरूप होत असतो, यांच्याच क्रिया आमच्या जीवनात असतो, 24 आवर संगती आमची त्यांच्या संगत असेल, आत्मा मिळेल का? हे प्रतिफल ज्याची त्याला मिळतं. मला ते शिकायचं. माझी तरफ एक आहे, जे मला मिळतंय ते फक्त लोकांसमोर प्रगट करणं. कारण पाऊलच म्हणतो आजच्या दिवशी मी तुमच्या रक्ताविषयी हातून निर्दोष. मग आज पवित्र आत्मा मिळाला. मग संगती चालल्यात कुठे? क्रिया चालल्यात कुठे? आज देव किती हे कायांच्या जीवनात येणार का? कारण मग यांना हा पवित्र आत्मा नाही का? जेव्हा पवित्र आत्मा येईल, जेव्हा पवित्र आत्मा येतो, तेव्हा बायबल सांगतं प्रभू येशू ख्रिस्त त्या स्त्रीला म्हणाला, काय म्हणाला? योहान 4:24. योहान 4:24. देव आत्मा आहे. जे त्याची भक्ती करतात, जे सगळे आले तर त्याच्यामध्ये जे त्यांची म्हणलाय का? तीन जर आहेत तर काय म्हणायला पाहिजे? त्यांची. तो काय म्हणतोय? जे त्याची भक्ती करतात, त्यांनी आत्म्यात व खरेपणात त्याची भक्ती केली पाहिजे. ती बाई त्याला म्हणाली. बस प्रभू म्हणतोय त्याच्या भक्ताने, त्याच्या सेवकाने त्याची सेवा कशी केली पाहिजे? आत्म्याने व खरेपणाने. जेव्हा तुम्ही डिनॉमिनेशन मध्ये जाताय,
घेताय तर तुम्हाला हे बंधन नाही मिळणार, कारण तुम्हाला लोकांना खुश ठेवायचंय ना. एखाद्या बीजाला लागलं म्हणजे बीज निघून जाणार, मग दशमांचं पाकिट कमी होईल, दानाचं पाकिट कमी होईल. का दान दशमांश आता फक्त खर्चाला पाहिजे, रजिस्ट्रेशन चर्च नाही, हिशोबाचं काही घेणे देणं नाही. म्हणजे काय चाललंय, कमाई चालली ना. मग कमाई करण्यासाठी मला लोकांना खुश ठेवावं लागेल. हो सिस्टर फार छान, हो ब्रदर फार छान, गेले स्वर्गात आले खाली, ते वाकडे तिकडे तोंड करून नाचून फुगत येत. बरोबर आहे का चूक? आणि सत्य तर सत्य. मग मराठीत म्हणलंय, मन आहे आमच्या, धरलं दसतय आणि सोडलं तर पळतय. काय करू? एकच कर, एक तर डसून घे, नाही तर सोडून द्या. कशाला दोन डगरी हात ठेवायचं, कशाला दुप्पट छाप दोनात घ्यायची? आपल्या जर नीट वागणं होत नाही, स्थिरता येत नाही, तर देवाची बदनामी का करून द्या? बायबल हे किती क्लिअर शिकवते. पवित्र आत्मा यासाठी दिलाय का त्यात आम्ही स्थिर राहण्यासाठी. स्थिर. पण आज पुष्कळ लोक काय करतायत की स्वतःच्या जीवनात स्थिरता ठेवत नाही आणि दुसऱ्याला सुद्धा स्थिरतेने वागू देत. सगळ्यात घाण म्हणजे स्वतः स्थिर राहायचं नाही, स्वतःनी नीट वागायचं नाही, फक्त दुसऱ्यांना ब्लेम 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 का त्यांना पण व्हायबल करायचं. पण सोड ज्ञान तो जीवन. त्याच्यासाठी आज आम्ही लास्ट वेल मध्ये आलो. प्रभू आता आला तर मी कुठे असेल, हा प्रश्न आपण स्वतःला विचारावा. स्वतःकडे पाहू, मी काय करतो, मी काय करतो. देवाच्या वचनात धुवून वागतोय, देवाच्या आज्ञा पाळतोय, पाळते का सगळ्याची बाजार भरलाय. त्या चर्चमध्ये सुद्धा काय भरला होता? बाजार भरला होता. बाजार त्याने हाकलून दिला बद्दल. हा जीवनात बाजार ठेवू नका. हा जीवनातला बाजार हा घातक ठरणार. याद राखणार. हे पण चालेल आणि ते पण चालेल. कारण प्रभू म्हणतो, मी हाताने बांधलेल्या मंदिरात वस्ती करत नाही, तुम्ही माझं मंदिर आहात. मग मी जर त्याचं मंदिर म्हणत असेल आणि हा जर बाजार मी माझ्या जीवनात भरला असेल तर घातक होणार नाही का? 100% घातक होणार. जर ख्रिस्ताचं मंदिर म्हणत असेल तर बायबल सांगतं प्रवेश खुद त्या स्त्रीला म्हणाला का त्याच्या उपवासाकाने, आत्म्याने व काय खरेपणाने सेवा केली पाहिजे. ही काय म्हणाली? मसीहा ज्याला ख्रिस्त म्हणतात, तू येत आहे. काय म्हणली ती बाई? ज्याला मसीहा ख्रिस्त म्हणतात तो येत आहे, हे मला ठाऊक आहे. हे मला ठाऊक आहे. ती पण पुढंच होती ना. आज जर एखादी गोष्ट सांगितलं काय म्हणतात, आम्हाला सगळं माहिती, पुढंच आहे. ती म्हणते हा मला ठाऊक आहे. प्रभू काय म्हणतोय? तो आल्यावर तोच सर्व गोष्टी आम्हाला सांगेल. आणि त्याने तुमच्या पवित्र आत्मा कशासाठी दिलाय? हेच सांगायसाठी दिलाय का मी एकच देव आहे. आणि हे जर कळून जर आम्ही त्याप्रमाणे वागत नाही, आमचा नाश आहे, नाश. येशूने तिला म्हटले, जो तुझ्याशी बोलत आहे तो मी तोच आहे. आमेन. जो येणारा म्हणलीस ना, तू येणार आहे. जो तुझ्याशी बोलतोय तो मी तोच आहे. त्या स्त्रीने बायबल सांगतं त्यांचा पूर्ण एरिया तारणात आणलाय. आज आमच्या स्त्रियांनी किती तारणात केले दाखवा बरं. यांचे घर नीट सुधारले नाहीत हो, यांच्या मुलाबाळांचे जीवन सुधारले नाहीत हो. आणि हे दुसऱ्याला शिकवायला चला. त्या परवाच्या दिवशी एक ग्रुप पाहिला मी, चालला कुठं सुवार्ता गाजवायला. जी दिवस किती वाईट पडले. ते सुवार्तेचं काम संपले म्हणून आपल्या मंडळीला प्रत्येकाला मी सांगितलं का गेले मी इकडं, गेले ती तिकडं, या मंडळीत गेले त्या मंडळीत गेले, ते तुमचं बघायचं, आपल्याकडे यायचं नाही. मी स्पष्ट वाटून घेतलं. त्यामुळे त्या गोष्टीमुळे मी माझ्या मंडळीतली मीटिंग सुद्धा कॅन्सल केली स्त्रियांची. म्हणजे धुळं धुवायचं काम चालू व्हायचं. आपलं ग्रुप वेगळा आहे. मीटिंग सुटली का धुळं धुवायचं काम करायचं. का आपल्याला का धुळं धुवायला जातात. त्याच्यामुळे आताही सांगतोय मी, तुमचा प्रवास असो, तुमचा जाणं असो, तुमच्या घरी कोणी येणार जाणं असो, तुम्ही तुमचं सावधान तरी, कोणी तेल पाणी माहिती तरी घरातून द्यायचं नाही. हे पहिलं वॉर्निंग पण पुढे सांगतो. नाही तर मग लय जवळ बा नाम दिलं, मग ते कोणी याने दिलं होतं ते पहिलं वॉर्निंग देऊ सांगतो. लास्ट मुमेंट आहे. प्रभूचं आगमन धाराची, पवित्र आत्मा मिळालाय. मी कुठे स्थिर आहे, मी काय करतो, मी काय करतो. आमचे कर्म आम्ही जाणार का? तर प्रभूचं आगमन धाराशी आलेलं आहे. मी चालले सेवेला आणि तिकडं नाही का सगळ्या मंडळाची मिटिंग चालते, लेडीज मंडळाची. आपल्याकडे नाही, तिकडच बस येऊ नको, तिकडं दात नाही घेऊन जाय, पुढे जायचं. सोपं समजू नकोस. याच्यासाठी त्या बाईचं जेव्हा त्याने सांगितलं, पवित्र शास्त्र सांगतं, तिला प्रगतीकरण दिलं. आणि बायबल सांगतं जेव्हा तिने हंडा रिकामा ठेवला आणि हंडा रिकामा ठेवून ती
आपल्या लोकांकडे पळाले आणि मी जे जे काही केलं त्याच्या कानाखाली झाला. बायबल सांगतोय का ती स्त्री जेव्हा बोलली, प्रभून तिचं क्लिअर केलं, जे काही केलं, जे नव्हतं केलं, सगळं काही. त्याच्यानंतर तिने ते स्वीकारलं आणि आपल्या लोकांना साक्ष दिली. साक्ष काय दिली? का ज्याच्याने केलं ते सर्व काही त्याने खरं सांगितलं. तो खरंच ख्रिस्त असेल काय? आणि मग ते धावत पळत आले, त्यांनी ख्रिस्ताला घेऊन गेले आणि मग त्यांनी सुद्धा साक्ष दिली. आता तुझ्या सांगण्यावरून नाही, तर आम्ही पाहिलं, आमच्या कानाने ऐकलं, खचितच हा जगाचा उद्धारक आहे. अहो हे बायबल सांगते. डोळ्याने पाहिलं, कानाने ऐकलं, शाऊलाचा पाऊल झाला. योहान म्हणतो आम्ही डोळ्याने पाहिलं, हाताने चाचपलं, कानाने ऐकलं, त्या जीवनाच्या शब्दाविषयी साक्षी देतोय, तो एकच आहे. तुम्हाला कळून तुम्ही काय करताय आज? कोणाच्या संगतीत येत आणि कोणाच्या सहवासात येत? बायबल क्लिअर करते की लास्ट मोमेंट आलाय, अगर उद्धारात जायचंय, आत्मा वाचवायचा आहे, पवित्र आत्मा मिळाला म्हणतोय, कारण ती स्त्री म्हणली तो येईल आणि सांगेल. तो म्हणला जो तुझ्याशी बोलतोय तो मी तोच आहे, तोच ख्रिस्ताने प्रॉमिस केलाय. मी जातो, मी जाऊन तुमच्यासाठी कैवारी पाठवतो, यासाठी का सत्यात चालावं, सत्यात वागावं, त्याप्रमाणे चालावं. मग पवित्र आत्मा आलो काय वागणार, तर काय वागणार? का खरा दररोजचं तोडी देत? हे बायबल काय टाइमपास म्हणून घेत आहेत का? म्हणून समजायचं, झाड फळावून फुलावून आम्ही ओळखतो हे झाड कशाच आहे. मग यांची कर्म जर वचन तोडण्यावरच भर आहे, वचन तोडण्यावरच आनंद मिळवत आहेत, तर समजून जायचं हे प्रभूचं बीज नाही. एक चार दिवसापूर्वीची गोष्ट असेल, आम्ही रात्री 10 वाजेपर्यंत होतो. मी एका सेवकाला चॅलेंज केलं, म्हणलं 1 वर्ष लिहून ठेव, हे बीज तुझं नाही. प्रभू मला नाही सो असं तसं, मला थोड्या दिवसात तुला काय, म्हणजे किती दिवस चॅलेंज म्हणलं. रात्री आम्हाला त्या दिवशी पाऊल 10 वाजता डिस्कस करा. 3 दिवसात उत्तर मिळालं तर ते असं असेल. संपलं. कालची दुपारची गोष्ट. मी का छात्रपती बोलतो? कारण आपण कोणी नाही तुझं, पण आपली तडपी एक आहे, फक्त प्रभूचं मी सांभाळ. हे बाजार भाव मला नाही पाहिजे, मला पोट भरायचं नाही, उद्या मरायचं तर मी आता मरेल, पण माझ्या देवाच्या विश्वासासाठी. का? कारण हा समय सोपा समजू नका. हा समय आहे ना, हा सोपा नाही. मंदारणी संपलेली ब्रदर. पेरणी जे तुम्ही लोक म्हणता ना सुवार्ता सांगायची, ती संपली. आता सुवार्ता चौकड गेली. आता एक कापणी याद राखणार. कापणी म्हणजे जो त्या वचनासाठी स्थिर राहील, पवित्र आत्मा मिळेल, कधी प्रभूचा आत्मा येऊ द्या, ती व्यक्ती स्वर्गामध्ये असते. पण सर तो फक्त टाइमपास म्हणून काहीतरी बिमारी आली, काहीतरी घडतंय, काहीतरी मिळवायचंय म्हणून ते देवाकडे जायचंय, तो व्यक्ती स्वर्गात येऊ शकतो का? नाही येऊ शकत, कारण त्याचं टार्गेट फक्त दुनिया आणि दुनियाच्या गोष्टी असते. आणि बरेचसे लोक मला बोलतात नाही ना, त्याला मजबुरी म्हणून बोलवायचे असतं, त्याला नाही बोललं का त्रास होतो. काय फायदा? त्यांचा विश्वास कोणता? फक्त मजबुरी बिमारी म्हणून त्याला बोलवलं. माझा विश्वास नव्हता, त्याच्यावर दुप्पट शिक्षा 100% चावला. बायबल सांगते, बायबल मी बोलत, बायबल सांगते. आज फक्त तुमचा जर विश्वास फक्त त्याचा उपयोग करून घ्यायपुरता आहे, पण देवासाठी नाही. काय फायदा होणार आहे? काय फायदा होणार आहे? आमचा विश्वास यासाठी पाहिजे का प्रभूसाठी जीवन जगण्यासाठी, प्रभूसाठी जीवन जगण्यासाठी. तो विश्वासाचा आत्मा आम्ही प्रीच करून चुकलो. आज जर आम्हाला पवित्र आत्मा मिळाला, पवित्र आत्मा मिळाला म्हणतो, पण जर आमचं जीवन चेंज नाही तर पवित्र आत्मा आहे का? नाही. मग तो कोणता आत्मा आहे? भ्रांतीचा लबाड आत्मा, लबाड ढोंगी आत्मा. आम्हाला ढोंगी आत्मा नको, आम्हाला सत्य आत्मा पाहिजे. आणि म्हणून त्यांनी तर क्लिअर केलं का त्यांनी त्या स्त्रीला प्रगटीकरण दिलं, तो मी तोच आहे. बायबल सांगतो तिने घागर ठेवली, परत गेली, आपल्या लोकांना सांगितलं जे जे मी केलं, जे जे वागले ते सगळं त्याने प्रगट केलं. तो ख्रिस्त असेल का? लोक धावत पळत आले, म्हणजे मावळ पावच्या घरीच तो 2 दिवस तिथं राहिला. आणि मग त्यांनी गवाही दिली, आम्ही पाहिलं, आम्ही ऐकलं, आणि म्हणून आता आम्ही त्याच्यावर काय विश्वास ठेवतो? खचितच जगाचा तारणारा. बायबल सांगतो ते गाव उद्धारात आलो. आमच्याकडून किती उद्धारात आले आज? किती लोकांना आम्ही सत्यात टिकवलंय, किती लोकांना सत्याचा मार्ग दाखवलाय, किती लोकांना सत्यात बिलकुल राहायला लावतोय. जर समजा आमच्यात आत्मा मिळाला, पण जर आमच्यात ते गुणच नाही तर आम्ही भ्रांतीच्या आत्म्यात आहोत. कोणत्या आत्म्यात? भ्रांतीचा आत्मा सुद्धा बायबलमध्ये आहे. आम्हाला
भ्रांतीचा आत्मा नकोय. तर आम्हाला काय पाहिजे? यहुदाचं पुस्तक 20 वचनाचा बायबल काय सांगतं? यहुदा 20. परंतु प्रियांनो, तुम्ही तर आपल्या परम पवित्र विश्वासावर आपणाला रचित असता पवित्र आत्म्यात प्रार्थना करीत असता. हा बस. कशात रचिता? परम पवित्र विश्वास. हा विश्वास काय आहे? एकच देव, परम पवित्र विश्वास. याला याचाच भेद कळला नाही देव किती किंवा कोण आहे, यांच्यात कोणता पवित्र आत्मा नाही, यांच्यात कोणतं पवित्र आत्म्याचे लक्षण आहे. बरोबर आहे का चुकतं? आपण काय कुठली बिमारी यायची जेव्हा लक्षण कळतं. अंग दुखायला लागलं आपण काय म्हणतो? ताप येणार. किंवा घशात खवखव व्हायला लागले का आपण म्हणतो सर्दी येणार किंवा डोकं दुखणार. आपण हे लक्षण ओळखतो ना. मग यांच्यात पवित्र आत्मा आहे किंवा नाही ना, ते कशातून कळणार आहे? यांच्या विश्वासावरून. विश्वासावरून का? कारण यहुदा क्लिअर म्हणतोय तुमची रचना पवित्र विश्वासावर. कशावर? पवित्र विश्वासावर. अपवित्र विश्वास. अपवित्र विश्वास म्हणजे काय? देवाच्या डाऊट खाणे वचनावर. हे असं कुठे आणि ते तसं कुठे, ते फळानं कुठे, ते दिसताना कुठे. म्हणजे यांना जेव्हा करायचं नाही ते फक्त काय करतात? बहाणा शोधतात. बहाणा, टाइमपास. आपल्या मराठीत म्हणे ना, नाचता येणार अंगण नाचता येत नाही म्हणून सांग ना की धोंड येतात. कशाला पुढे पुढे बोलतो सोना विषय सोडून देतो. तुला करायचं नाही, पाळायचं नाही, दुसऱ्याच्या कशा धुणं धुत बसतील, धुणं धुत बसतो, सोडून ते विषय. पण हे नाही ना, सोडलं तर पळतंय आणि धरलं थोडंच होतंय. मग करायचं काय? म्हणून हे धोकेबाजी जीवन जगू नका. जे असेल प्रभू तुझ्यासाठी. उद्या मरायचं तर आज मरेल, पण जीवन तर मिळेल, शांती तर मिळेल. आणि म्हणून तो म्हणतो पहिला पॉइंट परमप्रिय विश्वास, दुसरा पॉइंट पवित्र आत्मा. आणि मग ज्यावेळेस तुम्ही आणि मी आत्म्याने प्रार्थना करू, ती प्रार्थना संपण्याच्या अगोदर उत्तर तुमच्या पुढे असेल. दानिएलने दर्शन पाहिले, माझ्या इस्रायल लोकांचा हाल झेल. दानिएल म्हणतो मी आता 21 दिवस उपवास करतो, 3 सप्ताह उपवास करतो. उपवास जाहीर केला, उत्तर समोर आलं, पण शैतान आडवा आला. दानिएलच्या मुखातून निघता मी 21 दिवस करतो, आशीर्वाद रेडी का? कारण दानिएलने आपलं जीवन त्या परमेश्वरासाठी समर्पण केलं. जर तो पवित्र आत्मा तुमच्यात तर माझ्यात आहे, पण प्रार्थना केली तर उत्तर समोर नाही येणार का? कल्याणच्या पालकर राज्य मात्र बोलवतील. पण जेव्हा पवित्र आत्माच नाही, पण तो ढोंगी आत्मा आहे, यांच्यासारखं पण यांच्यासारखं पण यांच्यासारखं पण उत्तर मिळेल का? मग रडू 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 रडू. मग दावीद राजाने म्हणला का रडू रडू माझे डोळे लाल झाले. गेलेलं की दावीद राजाकडे. म्हणजे हे बायबल यांच्या हिशोबाने वापरायचे नाही. आज बेकार वचन आलं, यहुदाने फाशी घेतली. काय बेकार आहे? दावीदाने रडू रडू डोळे लाल झाले, मग ते झालं तो योग्य त्याचं. आणि यहुदाने फाशी घेतली, योग्य त्याचं नाही. का नाही योग्य त्याचं? त्यांनी काय गलत केलं? वचन तोडलं, फाशीची वेळ आली. तू वचन तोडशील, तुला करायची वेळ येईल. तुझ्या प्रश्न. वाईट वचन कुठलंच नाही. वाईट वचन कुठलं आहे? घेण्यावर आहे, आमच्या घेण्यावर. ते वचन मिळालं म्हणजे आम्ही जीवन सुधारावा. हो, यहुदाने वचन तोडलं, काय झालं? वेळ निघून गेली, पश्चाताप केला, पण वेळ राहिली नाही, फाशी घेतली. आज आम्हाला ती फाशी घ्यायची नसेल तर आज वेळ आहे आमच्यासाठी. आमच्याकडे सत्य आलंय, सत्य मिळाला म्हणतो, फक्त आम्हाला जीवन परिवर्तित करायचं. जेव्हा जीवन परिवर्तित होईल तेव्हा बायबल सांगता आमचा विश्वासावर रचना होईल, विश्वासाने वागल, त्याच्यानंतर पवित्र आत्मा मिळेल. प्लीज वचन. परंतु प्रियांनो, तुम्ही तर आपल्या परम पवित्र विश्वासावर आपणास रक्षित असता, पवित्र आत्म्यात प्रार्थना करीत असता. कशी? पवित्र आत्म्यात प्रार्थना. कारण हा पवित्र आत्मा कशासाठी दिलाय? आपल्या अशक्तपणात आपल्याला हातभार लावण्यासाठी. की जेव्हा ओझं झाले असेल तर आपण ठपकीने खाली मोळी टाकतो, पण कोणीतरी येईल आपल्याला काय करायला? उचलण्यासाठी, मदत करण्यासाठी. आपण त्याची काय पाहतो? वाट पाहतो, वाट पाहतो. आणि हा पवित्र आत्मा मला यासाठी दिलाय की त्याची वचन आणि आज्ञा पाळण्यासाठी, त्या मार्गाने चालण्यासाठी. पण आज पुष्कळ लोक पवित्र आत्मा मिळाला, पवित्र आत्मा मिळाला, पण प्रभू सांगतोय सरळ चाल. ते चालते डावीकडे किंवा उजवीकडे. पेत्र माझ्याकडे पाहून चाल. जोपर्यंत पेत्र प्रभूकडे पाहतो, पाण्यावरून चालला, पण जेव्हा दुसरा आवाज ऐकला, लाटाचा आवाज ऐकला, वाऱ्याचा आवाज ऐकला, प्रभूची नजर उडवली, पाहिलं पाण्यात
आज का जीवन शापित होत आहे, का ब्लेसिंग मिळत नाही, का उत्तर मिळत नाही? तो देव बदललेला नाही, बदलतात माणसं. घरचे पुरतो उपयोग करून त्याच्यामुळे ज्याच्या डोक्यात असेल त्याने ते उडवावं, फायदा होणार नाही. जर पवित्र आत्मा मिळवायचा तर आपल्याला त्याच्या वचनाप्रमाणे चालावं लागेल. कारण त्याने वचन आम्हाला यासाठी दिलंय, आज्ञा यासाठी दिल्या की आम्ही त्याच्या मार्गाने चालावं. आणि जेव्हा तुम्ही त्या मार्गाने चालाल तेव्हा ग्रंथिकारास पहिले पत्र 2 अध्याय 12 वचन याने आत्मा यासाठी दिलाय का त्या गोष्टी आम्हाला समजाव्या. ग्रंथिकारास पहिले पत्र 2 अध्याय 12 वचन. आणि आपल्याला जगाचा आत्मा मिळाला नाही. जगाचा आत्मा नाही मिळाला आपल्याला, जगाचा आत्मा नाही मिळाला आपल्याला. जर जगाचा आत्मा मिळाला असतो आपण कुठे गेलो असतो? जगात. आणि जे कुणावर झालंय त्या दृष्टीला क्लिअर आहे पाहिजे. आपल्याला जगाचा आत्मा मिळाला नाही तर जो आत्मा देवापासून आहे. देवापासून आहे. मग जेव्हा देव आत्मा शरीर धरून उभं आल्यावर वचन पाळले का वचन तोडले? पाहिलं आपण. दुसरा पॉइंट, जेव्हा वचन प्रीच करत बसलाय मंडळीमध्ये, त्याचे भाऊ बहिणी आई बाप सगळे बाहेर उभा राहिले. पेत्र म्हणला, गुरुजी तुझे आई बाप भाऊ बहीण बाहेर उभे. काय प्रश्न केला त्याने? का? कशाबद्दल? तो प्रभू काय म्हणला? आई बापाचा सन्मान ठेव. तो प्रभू काय म्हणतो? का म्हटला? कारण त्यावेळेस त्यांच्यात युग होता. ते प्रभूला वचनात येत होते का? प्रभूचं ऐकत होते का? नाही. आणि म्हणून ती वचन तोडायला लावायला लागली. म्हणून म्हणलं, बाई तू जर माझं याच्याशी, कारण आई बापाला सुद्धा सांगितलंय का मुलांना चिरडीला आणू नका. आणि मुलांनाही सांगितलंय आई बापाचा मान ठेव. पण ते आई बाप कसे पाहिजे? आईने सांगायचं दर ना बाई 10 रुपयाला आणा मिसरीची पुडी. बापाने म्हणायचं दर ना मला 50 रुपयाला आणा क्वार्टर. आई बाबा म्हणते सांगितलं काय बापाचा मान ठेव. अरे वा आई, अरे वा बाप, मिसरीची पुडी आणून द्यायला सांगितली का पोराला? दर 10 रुपयाला आण बिडीचा बंडल. हे सांगितलंय का बायबल मध्ये? पानाचं पान घेऊन येत टपरी जाऊन हे सांगितलंय का बायबल मध्ये? आणि आई बापाचा सन्मान ठेव. अरे आई बापाला शिकवलंय अक्कल धरा की लेकरांना कसं शिकवा म्हणून. आज मोबाईल देते लेकरांच्या हाताने. गाणे ऐका लेकरांच्या मुखात, बायबल ऐका लेकरांच्या मुखात. काय? मोबाईल. जेव्हा मुलांचा नाश होणार आहे ते आई बाप पनिशमेंट भोगणार. लक्षात असू द्या. ते क्लिअर करतो मी बायबल मधून. इथं टाइमपास नाहीये. आम्ही आमच्या मुलाबाळांना काय संस्कार देतोय? तर याची समस्या भूमीवर आल्यानंतर वचन तोडलेले वचन पाळले बदलत त्यांनी. आणि म्हणून सामंताच्या म्हटलेलं आहे, जर मुलावर लय प्रेम करतोस तर चुकला तिला फुकून काढ, मारणार नाही. आपण काय म्हणतो? नको नको ते पोरगी, नको नको ते पोरगी, असं म्हणून स्वर्ग मिळालं, स्वर्गात गेलं, दान मिळाले. कोणीही भ्रमात राहायचं नाही. क्रियाहून चेक करायचंय. बेशरम लावलं तर बेशरमच फुल आलंय, गुलाब लावलं तर गुलाबाचंच फुल आलंय. मग आज आम्ही कोणी? आम्ही परराष्ट्रीय होतो, त्याने आमच्यावर दया केली, निवडले. आज आम्हाला जर सत्य वचन मिळत असेल तर आम्ही काय करतो? कारण यांनी क्लिअर सांगितलं वचन आम्हाला जगाचा आत्मा नाही तर देवाचा आत्मा मिळाला. तर जो आत्मा देवापासून आहे तो मिळाला आहे यासाठी की, कशासाठी? ज्या गोष्टी देवाने आम्ही कृपा करून आपल्याला दिल्या त्या आम्ही जाणाव्या. योहान म्हणतो आम्ही त्याला जाणलंय. योहानाने जाणला जीवनाचा शब्द. आदामाने जाणलं ती गरोदर आहे, मरण. याद रखना. योहानाने जाणलं जीवनाचा शब्द, जीवन. पण आदामाने जाणलं मरण. आज तुम्ही काय जाणताय? मी काय जाणतोय? कारण त्याने पवित्र आत्मा हा कशासाठी दिलाय? देवाने जे दिलंय ते आम्ही जाणावं. आणि जर जाणतात तर त्याचं साक्षी रूपाने जीवन जगावं. हे मी म्हणत नाही. प्रेषित 1:8. प्रेषित 1:8. पवित्र आत्मा तुम्हावर येईल. पण पवित्र आत्मा
तुम्हावर येईल तेव्हा तुम्हाला सामर्थ्य मिळेल. तुम्हाला सामर्थ्य मिळेल. यरूशलेमेत सर्व यहुदियात व शोम्रोनात व सेब्रोनात व पृथ्वीच्या शेवटापर्यंत तुम्ही माझे साक्षी व्हाल. तुम्ही माझे साक्षी व्हाल. पण कधी व्हाल? पवित्र आत्मा आल्यावर. ज्या वेळेस त्याने चाचलं, निहाळलं, चाचपलं जीवनाचा शब्द, त्या जीवनाच्या शब्दाची साक्षी दिली. कारण याच योहानाला उकळत्या तेलाच्या कढाईत टाकलं 24 तास, पण त्या तेलात, उकळत्या तेलात तो देवाचा महिमा गीत गात होता. ब्रदर, नंतर त्याच योहानाला उचललं आणि पुढे नेऊन टाकलं, बेटावर नेऊन टाकलं. दिपोस नावाचा बेट. बेट म्हणजे काय? चौकडून पाणी आणि मध्ये एक डोंगरचा भाग. तिथं फक्त कोण असतात? जनावर. पण यांनी विचार केलाय एक तरी जनावर येऊन योहानाला फाडून खाईल, आणि म्हणून त्याला तिथं टाकलं. पण देवाने सगळ्याचे तोंड, तोच प्रभू आज मी जिंदा आहे ना, मग त्याचं जीवन देवाला आवडणार, तो देवाने सांभाळलं. जर तुमच्या जीवन देवाला आवडणार तर तो सांभाळणार नाही का? आमेन. तो खुदा आज मी जिंदा आहे. पण यांच्यात विश्वासाचा आत्मा आहे कुठं? विश्वासाचा आत्मा आहे कुठं? इथं फक्त टाइमपास चाललाय. काय चाललाय? टाइमपास. टाइमपास नका करू. प्रभूचा आगमन घराशी आलंय. अगर घरात जायचं असेल ना, तर आज तो विश्वासामध्ये वाढ होईल. आणि ती वाढ करणारा प्रभू येशू ख्रिस्त. आणि म्हणून तरी तर क्लिअर दिलंय की देवाने जे आपल्याला दिलंय ते आम्ही काय करावं? जाणावं, सांभाळावं. पवित्र आत्मा मिळाला का? त्यासाठी मिळाला. आणि मग तो जर पवित्र आत्मा येतो तर पहिला पॉइंट सामर्थ्य. डरपोक नाही, भीती नाही, सामर्थ्य मिळतं. आणि दुसरा पॉइंट यरूशलेम, यहुदी, सेब्रोन. का? कारण प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाचा बाप्तिस्मा यरूशलेमेत दिला, सेब्रोन मध्ये दिला, आणि आम्ही बर्नस्टॅन मध्ये दिला. हे बायबल गवळ देतंय. आणि म्हणून जेव्हा तुम्ही प्रभू येशूचा बाप्तिस्मा घेताल, प्रेषित 2:38 प्रमाणे बाप्तिस्मा घेताल आणि तिथंच स्थिर राहताल, त्यानंतर पवित्र आत्मा मिळेल. आणि पवित्र आत्मा मिळाल्यानंतर तुमचं चाल, चलणूक, वर्तणूक, वागणं, बोलणं, संगत्या टोटली काय होणार? वेगळे होणार, सेपरेट होणार. आणि मग जसं बायबल सांगतं, रूथ मादामी बरोबर आली, बोअजच्या शेतात गेली. पहिल्या खेपेस बोअज म्हणला, मुली तुझ्यासाठी सगळी अरेंजमेंट केली. पण दुसऱ्या खेपेस बोअज म्हणतो, आज तू सद्गुणी आहेस का? माझ्या गावच्या लोकांनी साक्षी दिली. प्रभू म्हणतोय पवित्र आत्मा तुमच्यावर आल्यावर तुम्ही जगाच्या शेवटपर्यंत तुम्ही माझे, म्हणजे जगात नाशात जाईल, पण तुम्ही कुठे असाल? स्वर्गामध्ये. साक्षी. साक्षी. आज इथंच साक्षी नाही, गलीपुरते साक्षी नाही, घरापुरते साक्षी नाही. यांचं जीवन चाललंय. कोणता आत्मा? कोणता आत्मा? कारण पवित्र आत्मा सेपरेशन करतो बरोबर त्या जगीमय जीवनात जाऊ दे. पण ज्यावेळेस आम्ही म्हणतो आत्मा मिळाला, आत्मा मिळाला, आणि जगील जीवन जगतो तर जीवन व्यर्थ. पण जर तो खरोखर पवित्र आत्म्याचा अभिषेक असतो तर बायबल काय सांगते? योहान शुभवर्तमान 3 अध्याय 8 वचन. आता या हवा इकडून तिकडे येते, जाते, कोणाला दिसते का ती? सेम कंडिशन तुमचं जीवन असेल. टोकन वारा त्याला पाहिजे तिकडे वाहतो. वारा त्याला पाहिजे तिकडे वाहतो, आणि त्याचा आवाज तो ऐकतो. त्याचा आवाज तो ऐकतो, परंतु तो कोठून येतो, कोठून येतो व जातो हे तुला ठाऊक नाही. जे लेख आत्म्याने भरतील, जे भाव, ज्या बहिणी आत्म्याने भरतील, ते बायबल सांगते त्यांचं जीवन हे हवेसारखं असेल. समाला प्रभू कुठे उठवून घेऊन जाईल, समाला प्रभू कुठे उपयोग करील, समाला प्रभू कुठे घेऊन जाईल, कोणी सांगू शकत नाही. कारण बायबल सांगतं की हवा कुठून येते आणि कुठे जाते ते तुम्हाला कळत नाही. फक्त कचरा जो असतो तो कचरा जशी हवा येईल तसा उडून जातो. पण दगड जागेवर, भुस्सा उडून जातो, पण बीज जागेवर राहतं. माझ्या प्रिय बहिणींनो आणि भावांनो, आज ही समय आलाय. आत्मा कुठून येईल, किती जणांना उचलील ते मी सांगू शकत नाही. पण जे तयार आहेत ते उचलले जातील, आणि जे तयार नाही, ज्या भूमीच्या लाचत गुंतलेत ते इथंच खेटून राहतील, आणि या भूमीचा नाश होईल, त्यांच्याबरोबर नाश होईल. पण जर तुमच्यात जर पवित्र आत्मा म्हणता, माझ्या जर पवित्र आत्मा म्हणतो, तर आमचं कार्य
टार्गेट प्रभू येशू ख्रिस्त. प्रेषित 8 अध्याय 39 आणि 40 वचन. प्रेषित 8, 39 आणि 40 हा फिलिपोस ज्याने शंडाला मेसेज दिला. आणि ते पाण्यातून वर आले. ते पाण्यातून वर आले तेव्हा प्रभूच्या आत्म्याने फिलिप्पाला उचलून नेले. आमेन. तोच खुदा आज भी जिंदा है. राज्याच्या समोर ही कंडिशन होणार आहे. बायबल सांगतंय शेण राजा वाचित चालला यशाचं पुस्तक, पण त्याला माहिती नाहीये. माहिती नसल्यामुळे प्रभूने फिलिपाला उचलले. का? कारण ते क्षण प्रभूचं बीज होतं ब्रदर. प्रभूचं बीज होतं. प्रभूने म्हणला आता त्याला त्याच्या गावात जाऊ दे आणि मग तू तिथं जा. नाही नाही नाही, हा चर्चेच वाटा नाही. अरे बीज आले तर वाढते कुठून? बीज प्रभू याच्यापाशी आनंद असतो. भुस्सा जमा राहू शकत नाही. भुस्सा कोणाकडे असेल तो त्यांचा दैवत नाशाचा सेवन आणि निर्लज्जपणाचा जीवनोच्चय. का? टोटली जगात कार्य करा. सगळ्याकडे जाऊ जाऊ बसा, सगळीकडे तोंडबुडी बसा, फक्त रविवारी चर्चेमध्ये या. पालक लय चांगला राव, कधीच व्यसनावर बोलत नाही, कधीच कुणावर काही नाही, फक्त चेकिंग स्टोरी. फार चांगली स्टोरी सांगितली असते. इथं सगळं बंधन आहे. ते पाळावंच लागेल, ते करावंच लागेल. तिकडं तर नाहीये मग का नाही वाढणार, पण इथे पाळावंच लागेल. 120 मध्ये गेले, 70 राहिले, 70 मध्ये 58 गेले, 12 राहिले आणि 12तला सुद्धा आपला म्हणतो प्रभू 100 धार्मिक आहेत तर तू एकाला वाचवणार नाही, एकाचा नाश करशील का? 100 डायरेक्ट बाकीचे ओढून गेले. 99 मेंढर सोडले, 1 मेंढर साठी तो फिरला का? कारण ते 99 यासाठी आले त्याच्याकडे खायला मिळतंय. म्हणजे भेटू आता त्या चुकलं होतं ते एकासाठी नवीन सोडले. हे माइंड मध्ये फिट करा. चर्च वाढलं, आत्म्याने वाढलेले ते महत्वाचे. आत्म्यात भरलेले ते महत्वाचे, शरीरासाठी आम्हाला नकोय. ते बायबल सांगते की आज आम्ही लास्ट पॉइंट मध्ये आलो. काय म्हटलं त्याने? पुन्हा वाच. ते पाण्यातून वर आले तेव्हा प्रभूच्या आत्म्याने, जगाच्या आत्म्याने नाही, प्रभूच्या आत्म्याने फिलिपाला उचलून नेले. आणि तो यापुढे शंडाला दिसला नाही. कुठं नेला? आजच्या काही चुकीत करतात. फिलिप याला म्हणे तिथं येशूच्या बाप्तिस्मा दिला म्हणून बोलतात का? तो फिलिप कुठे गेला? अरे बायबल सांगतं देवाच्या आत्म्याने त्याला उचललं. पुढे वचन वाचा का तो कुठे गेला? वचनात पुढे तर आपल्या वाटेने हर्ष करीत चालला. पण फिलिप येथे आढळला. आजोत येथे दुसऱ्या गावात काय करतोय? दुनियाचं डिस्कस करीत बसलो. अति एखादा मित्र भेटलाय म्हणून आता काय करायचं, जायचंय गार्डनला. तो काय खातो, मी काय खातो, तू काय गेलं, मी काय गेलं, हे करीत बसलाय का तिथं जाऊ? बायबल काय सांगतंय? कैसर येण्याच्या अगोदर त्याने स्वर्गाचं काम पूर्ण केलं. तोच प्रभू आज मी चिंता आहे. कैसर या जगाचा अधिपती येतोय त्याच्या अगोदर ख्रिस्तान त्याचं काम पूर्ण करून घेतलंय आणि म्हणतो याच्या माझ्यावर काही चालणार नाही. मग आज जगाचा अधिपती उठलाय, जगाचा अधिपती उठतोय, त्याच्यावर आमची तयारी झाली का? आज आमचा आत्म्याने अभिषेक झालाय का? आज आम्ही आत्म्याने रेडी झालोत का? आणि जर नाही तर सगळं व्यर्थ होणार. कारण बायबल सांगतं कैसरियाला येऊपर्यंत वचन वाचा. येईपर्यंत वाटेतील गावांमधून जात असता त्याने त्या सर्वांमध्ये शुभवर्तमान सांगितले. आमेन. बायबल क्लिअर सांगतं का? कारण देवाचा आत्मा कुठे त्याचं बीज आहे तिथंच तुम्हाला घेऊन जाणार होतं. भुस्याकडे नेणार नाही. नाही जशी हवा कुठून आली तर फक्त त्याच्यावर कोण पळत? भुस्सा. मग आजचे लोक तसेच मनाला की पाळत भेटला का चालले त्याच्या मागे. का? नाही लय भारी पाळक आहे, लय चांगला पाळक आहे, वाईट शब्दच नाही, कधीच वाईट बोलत नाही, लय चांगला पाळक. वारं आलं, भुस्सा उडून गेला, गव्हाणी सॉरी बीज जागेवर आहे. ज्याचं कळत त्याच्या हातात सूप व झाडू. आज ही लास्ट मुवमेंट आहे. बीज उडून गेलेलं एक एक बीज प्रभू काय करतोय? गोळा करतोय. याद राखील. कारण गहू माझ्या कोठारात भुस्सा जाळण्यासाठी. मग आज ते भुस्सा म्हणून येतोय का बीज म्हणून येतोय ते कशातून कळेल? आमच्या क्रियेतून. आणि म्हणून त्यांनी तर क्लिअर केलं की वचन फिलिप अजून येथे आढळला. तो
कैसरिया येथे येईपर्यंत हा. वाटेतील गावांमधून जात असताना हा. त्याने त्या सर्वांमध्ये शुभवर्तमान गाजवले. शुभ वर्तमान गाजवले का? कारण तो कृपेचा काळ होता. आता कापणी, आता कापणी. मग आता हवा पाहिजे तेवढून इकडून तिकडून फिरणार आहे. मग हवा सुटल्यावर काय उडत ते सगळ्याला माहिती आहे, मला सांगायला लावू नका. आता हवा सुटणार आहे, हवा येते डोक्यात भरती यांच्या, मग हे पुढे चालते कुठे बोलतात यांनी बघावं. जर तुम्ही आणि मी म्हणतो होय आम्हाला पवित्र आत्मा मिळाला आहे, एकोणचा लूक 4:14, लूक 4:14 वचन. येशू आत्म्याच्या सामर्थ्याने, मग येशू आत्म्याच्या सामर्थ्याने, जे की सामर्थ्याने सांगितलंय का? आपण सामर्थ्य 2 प्रकारचं. मग आता डॉक्टर म्हणला कमजोरी आली, मग रोज 1 किलोमीटर, सकाळी संध्याकाळी दूध, 2-4 अंडे, कशाला? ताकद येण्यासाठी. इथं त्या ताकदीचं घेणं नाही का? जेवढा जास्त जाड होणार तेवढे जास्त किडे पडणार. कारण कोण खातं मातीला? कोण खातं? माणूस मेला पुरला 50 किलो 50 टन मीठ आणलं, 45 किलो ते खोबरे आणलं, सगळं आणलं, टाकलं. काय लागलं त्याला? काय लागतं? किडे. किडे म्हणजे 4 दिवस तुमची जेवढी बॉडी चांगली ना ताकदवान, तेवढे 4 दिवस ते किडे जास्त दिवस जातात बरं का? लक्षात ठेवायचं. मग आता तुम्हाला किडेला खाऊ घालायचंय का देवाला खाऊ घालायचंय ते तुम्ही तुमचं ठरवायचं. जर तुम्हाला देवाला खाऊ घालायचंय तर आत्मिक जीवनात वाढावं लागेल. पवित्र आत्मा बाह्य शरीर गळून पडेल. मेणबत्ती बाहेरचं शरीर जेवढं चालते तेवढा बाहेर प्रकाश जास्त येतो, आणि जेवढी बाहेरून कमी जळते तेवढा प्रकाश कमी मिळतो. मग आता तुम्ही फक्त शरीराचे चोचले पूर्ण करणार आहेत, शरीरामध्ये फक्त नाचणार आहेत तर तेवढे किडे जास्त लागणार आहेत. पण जर शरीर मारणार आहात तर आत्म्यात तुम्हाला होणार तर तेवढं अंकाचं जीवन तुमच्यात जवळ आहे. कारण बायबल सांगतो पण येशू ख्रिस्त वचन येशू आत्म्याच्या सामर्थ्याने, आत्म्याच्या सामर्थ्याने गालिलात परत आला. आत्म्याच्या सामर्थ्याने गालिलात परत आला. तर त्याच्याविषयीची कीर्ती चौकडल्या सर्व भागात पसरली. प्रेज द लॉर्ड. पण जर तुम्ही आत्म्याच्या प्रेमाने जर सेवा करत असाल तर प्रत्येक ठिकाणी एकतरी मीच प्रभू तुमच्यासाठी साक्षी ठेवत असतो. ते बायबल कळतं. तिथं 10 राहू शकत नाही का? कारण जर 120 मध्ये फक्त लास्टला 11 टिकलेत तास तर तुम्ही आहे हो. म्हणून आपली सेवा, आपलं जीवन आपण आपल्या देवाला देऊ. कोण काय म्हणतो त्याचा विषय डोक्यात ठेवायचा नाही. कारण जेव्हा मी एखाद्या एखाद्या भावाच्या हिशोबाने वागलो नाही तो काय म्हणणार आहे? किती घमंडी, किती बेकार आहे, किती काय. किंवा एखाद्या बहिणीच्या हिशोबाने वागलो नाही, आता तो पहिल्यासारखा नाही राहिला, लय बेकार झालाय, पागल झालाय. म्हणजे देवाची इच्छा सोडायची, तुमची इच्छा घेऊन फिरायचंय. म्हणजे तुम्ही मला चांगलं म्हणताल. अजून नावं ठेवा वांदा नाही, पण देवात तू नावं ठेवू नकोस. कारण त्याचं रक्त आमच्या सर्व पापाची क्षमा करते. पण जेव्हा जग थुकल, ख्रिस्त पुशील तर 100% डाग पुसल्या जाईल. पण जेव्हा देव थुकेल तेव्हा जगातले 25 जरी आले ना तर तो डाग दुरुस्त करू शकणार नाही. आणि म्हणून आजही या कृपेच्या काळात आपण आपलं जीवन त्या देवाला समर्पण करावं. देवाची इच्छा काय, मी काय करतोय, मी काय करतोय. कारण बायबल सांगतं त्या जीवनाच्या शब्दाविषयी मी साक्षी. त्या जीवनाचा शब्द आज या मंडळीमध्ये चाललाय. देवाने पवित्र आत्मा कशासाठी, देवाने पवित्र आत्मा कशासाठी दिलाय? मग जर पवित्र आत्मा मिळाले म्हणतात ते आपण आपली स्वतःची काय करावी, पारख करावी. जाचावं मी काय करतो, मी काय करते. प्रभू आशीष करू आपण सर्वजण राहूया. गीत नंबर 110 बने रहो तुम.